स्वच्छतेतून समाजाच्या स्वास्थ्याकडे आपण जातो आणि त्यातून रोजगार निर्मिती झाली पाहिजे यासाठी इतर सगळे कोर्सेस या ठिकाणी आपण पाहतो. स्वच्छ भारत आणि स्वस्थ भारत या घोषणेतून स्वच्छतेकडे एक पाऊल आपण टाकतोय. यासाठी संत गाडगे बाबांना मी वंदन करतो, कारण त्यांच्या नावाचं हे स्किल अकॅडमी आहे. त्याचबरोबर आपल्या आदरणीय प्रधानमंत्री महोदयांनी स्वच्छ भारत अभियान सुरू केलं. हातात झाडू घेतली तेव्हा लोक म्हणाले फोटो सेशन आहे, परंतु आज आपण खऱ्या अर्थाने जे मोदी साहेबांनी 2014-15 मध्ये स्वच्छ भारत अभियान सुरू केलं त्याला एवढा प्रचंड प्रतिसाद मिळतोय. लोकांमध्ये अवेअरनेस आलं, जागृती आली. मला अनुभव येतोय. मुंबईतल्या डीप क्लीन ड्राईव्ह असेल, ठाण्यामधलं डीप क्लीन ड्राईव्ह आहे, इतर शहरामध्ये डीप क्लीन ड्राईव्ह आपण करतोय. मुंबईतलं पोल्युशन 250-300 वर होतं, 100च्या खाली आलं. हा फरक आहे. माती डेब्री सगळं धूळ बीळ सगळं कमी होतं. आता आपण रस्ते पाण्याने धुतो. कधी लोकांनी पाहिलंच नव्हतं रस्ते पाण्याने धुताना. ब्रिटिश काळात कधी धुत असतील, पण आता आपण रिसायकल वॉटर जे आहे त्या पाण्याने, पिण्याच्या पाण्याने नाही, ते आपण धुवायला सुरू केलं. बाकी लोक दुसरं काय काय धुतात, तिजोऱ्या बिजोऱ्या, पण आपण रस्ते धुतोय आणि रस्ते स्वच्छ करायचे. त्यामुळे आपलं एक काम आहे की हे शहर स्वच्छ करणं, प्रदूषण मुक्त करणं आणि या सगळ्यांना लोकांना रोजगार देणं. आणि म्हणून मोदी साहेबांनी जे सुरू केलेलं आहे हे खऱ्या अर्थाने आज त्याचं आपल्या देशात त्याचा एक इम्पॅक्ट परिणाम आपण पाहतोय. आज देशाला देखील आज आपण आर्थिक महासत्ता बनवण्याकडे चाललोय. आपल्या राज्यामध्ये अनेक उद्योग येत आहेत. हे उद्योजक आले तर आपल्या लोकांना रोजगार मिळणार आहे. आणि म्हणूनच अशा प्रकारचे जे स्किल अकॅडमी जे आहेत कौशल्य विकासच्या माध्यमातून सुरू झाल्यात ते आणखी आपण अशा त्याचे रेप्लिका करत जाऊ. मला आता महापालिका आयुक्त सांगत होते की त्यांनी देखील अशा स्किल अकॅडमीसाठी पैसे बजेटमध्ये ठेवलेले आहेत आणि नक्की आपला त्याचाही फायदा आपल्या लोकांना होईल, तरुणाला होईल. आणि नरेश मस्के, तुम्ही सगळेजण इकडे, रवी फाटक, आपण सगळे जे आपले इथले कार्यकर्ते पदाधिकारी आहेत या भागातले, त्यांनी देखील आपल्या भागामध्ये विभागामध्ये जे बेरोजगार आहेत त्यांची यादी बनवा आणि ती यादी आपण इकडे जमा केली तर त्यांना डायरेक्ट ट्रेनिंग पण मिळेल आणि हक्काची नोकरी पण मिळेल. आज नोकरीला आपल्या इथेच जर आपण दिलं गायकवाड साहेब तर किती पगार मिळेल? मिनिमम 20,000, 20 ते पुढे जसं काम त्याचं आहे 1.5 लाखापर्यंत. म्हणजे आज हे हक्काची नोकरी आहे आणि आपण तिकडे लोकांना आपल्या पाठवलं पाहिजे. आपल्या लोकप्रतिनिधी जे आहेत, आपले एक समाजामध्ये चांगलं काम करणारे लोक आहेत, यांनी आपल्या आपल्या माध्यमातून जर याद्या बनवल्या तर मला वाटतं तुमच्या याद्या कमी पडतील, पण आमचं हे स्किल अकॅडमी, हे स्किल डेव्हलपमेंट सेंटर कमी पडणार नाही नोकऱ्या देण्यासाठी. आणि म्हणून आपण सगळ्यांनी प्रयत्न करा. मी आपल्याला एवढंच सांगतो की हे सरकार जे आहे हे सरकारच्या माध्यमातून आपण स्वयंरोजगार देतोय, रोजगार देतोय. मुख्यमंत्री स्वयंरोजगार योजनेतून अनेक लोकांना आपण मदत करतोय. महिला बचत गटांना मदत करतोय. त्यांना देखील आपण जे त्यांचं आज मी तिथे महिलांना शिलाई मशीन आणि घरघंटी 11-10,800 लोकांना दिलं. आता हे शेवटी छोटा उद्योग आहे, पण उद्योगाकडे वळण्याची संधी, त्याला एक प्लॅटफॉर्म उपलब्ध करून दिलेला आहे. त्यामुळे असा हे जे काय आज आपण सुरू केलेलं आहे ते इतर लोकांनी त्याचं अनुकरण केलं पाहिजे. आणि म्हणूनच मी आज मनापासून आपल्या सगळ्यांना शुभेच्छा देतो. आणि लोढाजी, तुम्ही खऱ्या अर्थाने जी लोकांची गरज आहे, सर्वसामान्य, बघा यापूर्वी देखील स्किल डेव्हलपमेंट सेंटर काढले, पण त्याचं काय झालं त्याच्यात मी जात नाही. खरं म्हणजे यामध्ये आपण जे काही
काम करताय, मनापासून आपण काम करताय. आपल्याला माहित आहे एक माणूस कामाला लागला तर त्याचा अख्खा परिवार त्याच्यावर आपला निर्भर असतो आणि म्हणून एक कुटुंबातल्या एका माणसाला आपण नोकरी दिली तरी सुद्धा असे हजारो लाखो परिवार जे आहेत ते आपल्याला दुवा देतील. कारण आपण सगळे सर्वसामान्य माणसं आहोत. सर्वसामान्यांचं दुःख वेदना जे आहेत ते आपल्याला कळतात आणि म्हणून मी नेहमी सांगतो मी मुख्यमंत्री तुमच्यातलाच आहे, आपल्यातलाच एक मुख्यमंत्री आहे. मी तुम्हालाच आपला परिवार समजतो. आपलं कुटुंब हे सगळं मोठं आहे. महाराष्ट्र आपलं कुटुंब आहे. माझं कुटुंब माझी जबाबदारी नाही, तुमचं कुटुंब माझी जबाबदारी, अशा प्रकारचं आपण काम करतोय. आणि म्हणून मी स्वतःला कार्यकर्ता म्हणूनच समजतो. सीएम म्हणजे चीफ मिनिस्टर, परंतु चीफ मिनिस्टर आहेत, परंतु मी समजतो सीएम म्हणजे कॉमन मॅन. कॉमन मॅनचं दुःख काय, सर्वसामान्यांची अडचण काय, त्याच्या वेदना काय, व्यथा काय हे जाणून घेण्याचं काम आज आपलं सरकार करतंय. आज मी आहे, देवेंद्रजी आहे, अजितदादा, आमचं मंत्रिमंडळ सगळं आहे. हे सगळे लोक जे आहेत एका विचाराने काम करतात आणि आज या राज्यातल्या सर्वसामान्य माणसाला न्याय मिळाला पाहिजे. त्याचबरोबर मोठ्या प्रमाणावर पायाभूत सुविधा निर्माण झाल्या पाहिजे. आज आपण पाहत आहे की मुंबईमध्ये कामं, ठाण्यामध्ये कामं, पुण्यामध्ये कामं, नागपूरमध्ये कामं, नाशिकमध्ये कामं, पूर्ण राज्यामध्ये आज पायाभूत सुविधांचं जाळं आपण निर्माण करतोय. आज मोठमोठे हायवे होत आहेत, मोठमोठे सीलिंग होत आहेत. आज आपण 22 किलोमीटरचा देशातला सगळ्यात लांबीचा सीलिंग केला अतिशय रेकॉर्ड टाइम मध्ये. आज बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग केला. आज आपण मुंबई पुण्यातला मिसिंग लिंक करतोय. जगातला, कुणाला माहित नसेल, जगातला सगळ्यात रुंद असलेला टनेल आपण करतोय. पुण्याला तुम्हाला आता जायचं असेल तर घाटातून जायची गरज लागणार नाही. आता त्याचं लवकरच आपण टनेल सेक्शन पूर्ण झालाय. आता वायाडक्टचं काम चालू आहे. पण अर्धा तास तुम्ही अगोदर पुण्याला जाणार, अर्धा तास अगोदर तुम्ही आधी पुण्याहून मुंबईला येणार. हे असे प्रकल्प आपण करतोय, गेम चेंजर प्रकल्प करतोय. आज समृद्धी हायवे जो नागपूर मुंबई 18 तास 20 तास लागायचे, आता 6 ते 7 तासामध्ये नागपूरचा माणूस मुंबई, मुंबईतला माणूस नागपूर. हे गेम चेंजर प्रकल्प आहे. शिर्डीला जायचं तर 3 तासामध्ये शिर्डी. हे सगळं जे आहे हे कनेक्टिव्हिटी आपण मोठ्या प्रमाणावर करतोय. इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये आपलं राज्य नंबर 1ला आहे. आपलं परदेशी गुंतवणुकीत आपलं राज्य नंबर 1ला आहे. आज अशा पद्धतीने आपण या स्किल अकॅडमीच्या माध्यमातून अपूर्वा मॅडम आपण खूप चांगलं काम करताय. इथून आपल्याला निधी चौधरी मॅडम आहेत आणि हे सगळं जे आहे हे आपण या तुमच्या स्किल अकॅडमीमधून जेवढे जास्तीत जास्त रेकॉर्ड कसं होईल, तुमचं नाव कसं होईल. शेवटी बघा, तुम्ही रोजगार दिला, तुम्ही त्याला स्किलिंग केलं, त्याला तुम्ही ट्रेनिंग दिलं, तो नोकरीला लागला. हे सगळं जे काही एक आशीर्वाद आहे, हे पुण्याईचं काम आहे. आणि म्हणून हे पुण्य पदरी पाडून घेण्याचं लोडाजी आपके खाते में बहुत पुण्य जमा हो रहा है. आणि म्हणून मी लोडाजींना मनापासून धन्यवाद देतो, त्यांचं अभिनंदन करतो, त्यांच्या सर्व टीमची शुभेच्छा देतो. आणि हनुमंत गायकवाडजी तुम्हालाही धन्यवाद. मी पंढरपूरची साफसफाई स्वच्छतेचं त्यांना सांगितलं. पंढरपूर आषाढी आणि कार्तिकी पंढरपूरचं सगळं यात्रे लाखो वारकरी येतात. त्यांनी ताबडतोब पैशाचा काही विचार केला नाही. त्यांनी लगेच काम चालू केलं आणि आषाढी आणि कार्तिकीला एक कागदाचा तुकडा तिकडे दिसला नाही. स्वच्छ एकदम पंढरपूर केलं. आणि म्हणून मी सांगतोय आता की आपली सगळी तीर्थक्षेत्र जी आहेत, आपले गडकोट किल्ले छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधलेले आपली तीर्थस्थळं आहेत, ही स्वच्छ असली पाहिजे. आणि म्हणून त्यासाठी देखील आपल्या सरकारने खूप पैसे ठेवले. आज तिरुपती बालाजीला जसं जातो आपण, किती स्वच्छता आहे. माझी भावना एकच आहे, अपेक्षा एवढीच आहे की आज महाराष्ट्रातली देखील तीर्थक्षेत्र जी आहेत अशी स्वच्छ आणि त्याचा विकास झाला पाहिजे. अनेक तीर्थस्थळांचा आपण विकास आराखडा तयार करतोय. पंढरपूरचा देखील मोठा विकास आराखडा, आणखी देवस्थानं जी आहे त्यांच्यासाठी देखील आपण हे करतो. शेवटी भक्त जातो तिथे गेल्यानंतर त्याच्या आजूबाजूचा परिसर स्वच्छ असला पाहिजे, तरच त्या ठिकाणी मनामध्ये एक भाव निर्माण होतो. आणि म्हणून सरकार सर्व स्तरावर काम करते. कुठलंही क्षेत्र आम्ही सोडलं नाही. मग ते शेतकरी असेल, कष्टकरी, कामगार, महिला भगिनी, युवक युवती, ज्येष्ठ, सगळ्यांना आम्ही काही ना काही योजना सुरू केल्या.
कुठलाही घटक आम्ही सोडला नाही. म्हणूनच आम्ही म्हणतो सर्वसामान्यांचं हे सरकार आहे आणि म्हणून सर्वसामान्यांच्या सरकारमध्ये हे सर्वसामान्यांना न्याय मिळाला पाहिजे, त्यांच्या जीवनामध्ये बदल घडला पाहिजे, सुखाचे समाधानाचे दिवस आले पाहिजे, हीच आमची भावना आहे. आणि त्यामुळे आजच्या या उपक्रमाला मी शुभेच्छा देतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.